हॅलो एव्हरीवन. तर पार्ट 1 नसेल बघितला तर आत्ता जाऊन बघा, कारण की हा पार्ट बघायचा असेल तर तो पार्ट बघितल्याशिवाय हा पार्ट बघण्यात तर मज्जा नाही आहे. तर हां, तुम्हाला माझी पोस्ट बघून कळलेच असेल की मला इव्हेंटची ऑर्डर भेटली होती केकची. बट तुम्हाला माहिती आहे, मी 1 महिना पण नव्हता झाला मला कंप्लीट की मी केकचा बिझनेस स्टार्ट केला आणि मला एक इव्हेंटची ऑर्डर भेटली. बापरे, मी तर एवढी खुश होते की बास रे बास. थोडी नर्वसही होते, टेन्शनही होतं, पण जसं मी केकचं लूक ठरवलं होतं तसं मी क्रिएट केलं आणि ते जेव्हा माझ्या डोळ्यापुढं आलं ना, तेव्हा तर मी एवढी खुश झाले होते की बास रे बास. मी एकदम म्हणजे डिटेलमध्ये नाही जाणार केकचं, कारण की मला बाकीचं खूप सारं सांगायचं आहे तुम्हाला. जस्ट मी ह्या केकला एक 2-3 शेडमध्ये कंप्लीट केलं, फिनिशिंग केली आणि डेकोरेट केलं. आणि तुम्हाला माहिती, मला तर एवढं प्राऊड होत होतं ना जेव्हा मी तिथे माझा केक सेट केला इव्हेंटला जाऊन, आणि सगळेजण त्या केकचे फोटोज काढत होते. आणि मी रिंग प्लॅटरही बनवते आणि मी ते बनवलं होतं आणि ते त्यांना दिलं होतं. तर म्हणजे लाईक तिचे रिलेटिव्ज असेल मुलीचे आणि फोटोग्राफर आणि सगळेच त्या केकला त्या काय बोलतात रिंग प्लॅटरला कॅप्चर करण्यासाठी एवढे हे होते ना, आणि एवढे छान कॅप्चर करत होते. ते बघून ना मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि लाईक मी तर हे केकचं म्हणजे जस्ट माझं माइंड रिफ्रेश राहण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी केलं होतं. बट ते एवढं छान कन्वर्ट होईल आणि लोक मला एवढी सपोर्ट करतील हे मला कधीच नव्हतं वाटलं. जे फोटोग्राफर होते मी त्यांना लहानपणापासून बघते आहे आणि ते मला म्हणले, अरे वा, तू केलं, किती छान केलं आहे, करत जा, अजून कर आणि छान कर, असं आणि तसं. बापरे, त्यांच्याकडून पण तारीफ ऐकताना मला खूप आनंद झाला की यार, आपण काहीतरी बरोबर आणि छान करतो हे. हे माझ्या केकचं फायनल लुक आहे आणि हे जे ते कपल आहेत त्यांच्यासाठी मी केक बनवला होता. तर थँक्यू सो मच पहिलं होतं मला ऑर्डर देण्यासाठी. आणि माझे केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्यू. चला, बाय बाय.